खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। द टायनी मिरॅकल्स नावाने आयोजित या कार्यक्रमात अकाली जन्मलेल्या बाळांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रवासाचा सन्मान करण्यात आला। नवी मुंबईतील ब्लू प्लॅनेट येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर, परिचारिका, पालक आणि 50हून अधिक प्रीमॅच्युअर चिमुकले योद्धे उपस्थित होते। लहान मुलांसाठी खेळ, पालक डॉक्टर संवाद, जागरूकता सत्रे आणि अनुभव कथन यांसारखे विविध उपक्रम यात घेण्यात आले। साधारणपणे मुलं आईच्या गर्भात 37 आठवडे राहते, पण त्यापूर्वी झालेली प्रसूती म्हणजेच प्रीमॅच्युअर डिलिव्हरी जगभरातील एक गंभीर आरोग्य समस्या आहे। जागतिक पातळीवर दर 10 पैकी 1 बाळ अकाली जन्मते। अकाली जन्माची कारणे सांगताना नवजात शिशु तज्ज्ञ व NICU प्रमुख डॉक्टर तन्मय साहू यांनी सांगितले की एकाधिक गर्भधारणा, गर्भवती महिलांना झालेले संसर्ग, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे प्रमुख कारणांपैकी आहेत। काही वेळा कोणतेही कारण स्पष्ट होत नाही। अकाली बाळांना श्वसन त्रास, संसर्गाचा धोका, दृष्टीदोष किंवा विकासातील अडथळे यांसारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो। मात्र वेळीच निदान आणि NICU केअर ही त्यांच्या आयुष्यात निर्णायक ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमादरम्यान पालकांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली। बाळांचे वाढीचे टप्पे, घरी काळजी कशी घ्यायची, पोषण आणि नियमित तपासणी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। मेडिकवर हॉस्पिटलचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी सांगितले की जागतिक प्रीमॅच्युअर डे हा या चिमुकल्या योद्ध्यांच्या संघर्षाला सलाम करण्याचा दिवस आहे। नवजात शिशु विभागात मेडिकवरकडे जागतिक दर्जाच्या सुविधा असून अनेक बाळांचा जीवन प्रवास इथे नव्याने घडवला जातो। मेडिकवर हॉस्पिटलने या उपक्रमातून अकाली जन्मलेल्या बाळांच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव केला आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच वैद्यकीय टीमचे मनापासून आभार मानले। आज जागतिक प्रीमॅच्युअर दिनानिमित्त आईला सर्व पालकांचे आणि सर्व पालकांचे स्वागत करतो आणि इथं आल्याबद्दल ज्यांचे अनुभव सांगितले। इथं आलेल्या जेव्हा ते NICUमध्ये ॲडमिट होते, म्हणजे नवजात शिशु संस्थेमध्ये ॲडमिट असताना त्यांचे जे काही त्यांनी अनुभव शेअर केले, नक्कीच त्या अनुभवांचा इतर पॅरेंट्सला, इतर जे पालक होऊ येतात त्या पॅरेंट्सला फायदा होईल आणि निश्चितपणे इथे येऊन तुम्ही तुमच्या बाळाची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल। स्पेशली आमच्या इकडे पूर्णपणे स्पेशल तज्ज्ञ अवेलेबल आहेत, असे डॉक्टर तन्मय साहू, ते DMमध्ये पूर्णपणे टीम अवेलेबल आहे। इथे ट्रेन नर्सिंग स्टाफ आहे, जेणेकरून बाळांची व्यवस्थितपणे काळजी घेता येईल। कारण की जे बाळ प्रीमॅच्युअर झालेले असते त्याला श्वसनाचा त्रास, प्रीमॅच्युअर आणि इतर अवयव पण प्रीमॅच्युअर असतात, त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे सपोर्ट्स लागत असतात, जसे की व्हेंटिलेटर सपोर्ट झाले, पुन्हा काही बाळाचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी लागणारे इन्क्युबेटर सुविधा झाली, ही सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे। सो अतिशय जसं तुम्ही आता प्रश्न की जे जुळे बाळ आहेत, मग त्यांचं आपण पहिल्यापासूनच जसं इथे हाय रिस्क ऑब्स्टेट्रिक्स केअर युनिट आहे, ज्याच्या अंतर्गत आम्ही त्यांचे रेग्युलर तपासण्या करत असतो। रेग्युलर ते बाळांचे मॅच्युरिटी संदर्भात तपासण्या केल्या जातात, त्यांची बाळांची वाढ चेक केली जाते, त्यानुसार आवश्यकता असलेले काही इंजेक्शन्स असतात, मुदतपूर्व डिलिव्हरी होतच्या बाळांचे अपेक्षित असते त्या आईला ते इंजेक्शन दिले जातात। आईमध्ये काही आजार असतील किंवा आईला काही समस्या असतील, मेडिकल समस्या, त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि जेव्हा त्याप्रमाणे सगळे जसं जुळे बाळ आहे, कारण की एका गर्भात असल्यामुळे त्यांचे जे वाढ आहे कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते। गर्भधारणेपूर्वी मार्गदर्शन म्हणजे आपण सगळ्या बाळांचे, आईचं समजा ॲनिमिया असेल आईला, तर ॲनिमिया आपण तो ट्रीट करू शकतो। इतर काही सगळं डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, इतर काही समस्या असतील त्या आपण आधीच ट्रीट केल्यामुळे होणाऱ्या बाळाला कमीत कमी त्रास होऊ शकतो। जसं तुम्ही म्हटलं की पूर्वी नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण जास्त असायचं 30-35 वर्षापूर्वी, आता पण एक आहे की याच्यामुळे जे नुकताच जन्मलेल्या बाळांचे जे मृत्यूचं प्रमाण होतं ते फार कमी झालेलं आहे आता, कारण की जर आवश्यकता असेल तर सिझेरियन सेक्शन करावे लागते। मी जनतेला आवाहन करेल की जर आपण पालक व्हायचा विचार केला असेल तर आपण निश्चितपणे मेडिकवर हॉस्पिटलला व्हिजिट करा। इथे सर्व प्रकारचे न्यूरोलॉजिस्ट आहेतच, पण जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्याच्यामध्ये हायरिस्क क्लिनिक पण आहे, जेणेकरून त्यांचं मार्गदर्शन घेऊन सगळ्या ज्या काही पहिल्याच्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करून आपल्या उपचार घेते, जेणेकरून जे बाळ जन्माला येणार आहे
त्याला काही कमीत कमी समस्या राहते. सुना नहीं था, but because of Dr. Tanvesh Sahu and the team, entire team, all the staffs and nurses, she really did very well. आज I think I don't know दूसरे हॉस्पिटल में होता तो I don't know whether she would be okay or not. but यहाँ की टीम, यहाँ के डॉक्टर्स का सपोर्ट मेडिकली, मेंटली, by any means they have supported us और हर वक्त खड़े रहे. Total I think we were here 29 to 30 days. और ईच दिन हमें ऐसा लगता था कि हर दिन हम छोटा छोटा प्रोग्रेस दिखता था. Some days were bad, some days were entirely bad, and some days were very good. So I would like to thank you, the hospital, especially Dr. Tanvesh sir, all the entire team, the staff, the nurses, they are sitting backside, and we would really love to congratulate this hospital कि आपके पास इतनी अच्छी स्टाफ है और इन्होंने हमें हेल्प किया हमारे बच्चे को सेव करने में. And that's all. Thank you everyone. ब्युरो रिपोर्ट खारघर, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.